मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं टार्गेट ओके म्हणजे आजचं होमवर्क आहे बरं का लक्षात घ्या. म्हणतोय आपण टार्गेट पण ॲज अ होमवर्क तुम्हाला आजचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. आपल्या क्रॅश कोर्स मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री 2, सर्कल, स्ट्रेट लाईन आणि आता या आठवड्यात तुम्हाला मेजर ऑफ डिस्पर्शन हा टॉपिक मिळणार आहे. मी तुम्हाला सांगू का? मॅथ्सचा कुठलाही टॉपिक असू दे, इव्हन फिजिक्सचा कोणताही टॉपिक असू दे किंवा केमिस्ट्री जरा बाजूला ठेवूया. फिजिक्स आणि मॅथ्सचा विचार करूया बरं का. या टॉपिकमध्ये जर तुम्हाला फॉर्म्युले येत असतील, तरच तुम्हाला पुढचं जमणार आहे. बरोबर आहे की नाही सांगा बघू? मग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला टार्गेट काय देतोय बघा, नीट लक्ष द्या. टॉपिकचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. या टॉपिक मधले सगळे फॉर्म्युले मला पाहिजेत. कोसाइन रूल पहिला फॉर्म्युला. त्यातनं मला कॉस ए चा फॉर्म्युला पाहिजे, कॉस बी, कॉस सी चा. साइन रूल तिथं तो रेशो आहे, तो मला पाहिजे. जनरल सोल्युशन चे 9 फॉर्म्युला मला पाहिजेत. कार्टेशियन टू पोलार कोऑर्डिनेट, पोलार टू कार्टेशियन कसं करायचं त्याचा फॉर्म्युला आहे, तो मला पाहिजे. ओके. मग पहिल्यांदा हा टॉपिक. साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला काय? रूट मध्ये काहीतरी आहे ना? आठवतोय का बघा? साइन ए बाय 2, कॉस ए बाय 2, त्याच्यानंतर टॅन ए बाय 2 हाफ अँगल फॉर्म्युले आहेत. हे तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ओके. बरं हे कसं आहे माहिती आहे का समजून घ्या. हा एक टॉपिक झाला. नेक्स्ट टॉपिक मी तुम्हाला देणार आहे, तो आहे डिफरन्शिएशन. मला त्याचे सगळे फॉर्म्युले पाहिजेत. नेक्स्ट टॉपिक आहे इंटिग्रेशन. मला त्याचे पण बेसिक फॉर्म्युले पाहिजेत. बरं, ट्रिग्नोमेट्रीमध्ये मला हे फॉर्म्युले पाहिजेत बरं का. 1 प्लस साइन एक्स, 1 मायनस कॉस एक्स, 1 मायनस साइन एक्स आणि 1 प्लस कॉस एक्स. हे इतके महत्वाचे फॉर्म्युले आहेत, नाही काय विचारूच नका. ओके. त्याच्यानंतर मला अजून फॉर्म्युला पाहिजे. कोणता माहिती का? साइन स्क्वेअर एक्स. ओके. त्याच्यानंतर मला पाहिजे कॉस स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर मला पाहिजे टॅन स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर मला पाहिजे कॉट स्क्वेअर एक्स. इंटिग्रेशनसाठी पाहिजे. साइन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स मला सांगू नका. तो मला लागणार नाहीये फॉर्म्युला. साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2x अपॉन 2. हां, 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्ही 1 मायनस कॉस एक्स लिहिला त्याचा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ते फक्त इंटू 2 चा अपॉन 2 केलंय. म्हणजे मला एवढे फॉर्म्युले पाहिजेत. आज सगळं रिवाइज करा. अरे थोडा वेळ लागेल तुम्हाला, अर्धा पाऊण तास लागेल. आता तुमचं म्हणणं काय आहे, "सर तुम्ही एवढं देताय ते सफिशियंट आहे का?" अरे कसं एवढं सफिशियंट राहील? तुम्हाला हा अभ्यास काय दिवसभर करायचा आहे का? नाही. पण मी काय करतोय, की मी असं हे का घेतोय तर रिझन तुम्हाला देतो. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. मी असं एक न्यूमेरिकल बघितलंय बोर्डच्या एक्झाममध्ये 2021 किंवा 2 चा पेपर आहे बघा. त्यात हा प्रश्न एका मार्काला आला होता. आता मला सांगा मी आज होमवर्क काय दिलाय, की इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले करा म्हणून. परीक्षेत एका मार्काला न्यूमेरिकल काय आलंय? आणि या न्यूमेरिकलला अर्थच नाहीये. कारण ई रेज टू एक्सचं इंटिग्रेशन, ई रेज टू एक्स फिनिश. पण समजा जर डेफिनाइट असतं, लोअर लिमिट, अपर लिमिट दिलं असतं, तर केलं असतं. काय अवघड आहे का? नाही. म्हणजे तुमची सुरुवात होणार आहे. आजचा होमवर्क खूप इम्पोर्टंट आहे. सांगू का? सतत ना अभ्यास करा. मनात कुठले विचार येणारच नाहीत तुमच्या. सतत अभ्यास करा. कंटाळा आला, रेस्ट घ्या. हां, रेस्ट घेणं गरजेचं आहे बरं का. थकवा येतो. कुणाला येत नाही? येतो थकवा. आणि आपलं कसं आहे माहिती का? झोप घेतली ना प्रॉपर, थकवा आपोआप दूर होतोय. मी तुम्हाला सांगू का? हे टार्गेट कंप्लीट करा आजचं लक्षात घ्या. आता होतं काय? एवढं करून जर वेळ मिळाला असेल, तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पण फॉर्म्युले घ्या ना वाटल्यास. केमिस्ट्रीच्या रिएक्शनची रिव्हिजन करा. फिजिक्सचा कुठला पण एखादा टॉपिक घ्या वाटल्यास. ठीक आहे. मग मी काम करतो चला, मी तुम्हाला उद्यापासून ना फॉर्म्युलेचं एक एक्स्ट्रा काम द्यायला सुरुवात करतो. ते चालेल असं मला वाटतंय. म्हणजे डेली रिव्हिजन होईल. म्हणजे आज कोणता फॉर्म्युला करायचे आपण. ते करून आणखीन काय देता येईल, हे मी उद्यापासून तुम्हाला नक्की देईन. ऑल द बेस्ट.